कोण गेलं होतं त्यांच्याकडे बोलायला? म्हणजे भाजपच्या लेखी हुकुमशहा असलेल्या इंदिरा गांधी सोनम वांगचुक यांच्या वडिलांना भेटायला लडाखला गेल्या होत्या, तरी हे तिकडे दिल्लीत राहून दिल्लीतल्या दिल्लीत भेटायला न जाणारे मोदी आणि शहा हे लोकशाही आणि इंदिरा गांधी हुकुमशहा. एक मिनिट, हा गली गली में शोर आहे, बरोबर आहे, पण तुम्ही जिथून जिथून आलायत, कुठल्याही गल्लीतनं आला असाल, कुठल्याही गावातनं आला असाल, त्या गल्ली गल्लीमध्ये तुम्हाला शोर करावा लागेल, तुम्हाला आवाज उठवावा लागेल. मला जे प्रश्न विचारत होते त्यांना मी हेच सांगतोय की तुम्ही दिल्लीला जाणार का? हो, वेळ येईल तेव्हा मी नक्की जाईन, पण मी एकटा गेलो असतो तर फरक नसता पडला. आज हे सगळे एवढे जण इकडे जमलेत, अख्खा महाराष्ट्र आज तिकडे उभा आहे, आणि हे आंदोलन आता फक्त जंतर मंतर पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. देशातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काय तुमची गोष्ट नाही, आणखीन काय बोललात? गली गली में बरं, आणखीन एक गोष्ट, इकडे महिला आलेल्या आहेत, इकडे बऱ्याचशा महिला आहेत. महिलांनी मला पटकन सांगायचं, आपल्या घरात जरा थांबा नाही, आपण साधारणतः आपण साधी माणसं आहोत. आपल्या घरामध्ये साधारणतः असं मानलं जातं की साधी महिला ही झुरळाला घाबरते ना. अरे इकडे आमचा पंतप्रधान घाबरतो, अख्खं सरकार घाबरतं. जगातला सगळ्यात मोठा पक्ष ज्यांनी भाड्याने माणसं घेतलेत, हे भाडकं वाचलं की असं होतं, भाड्याने म्हणजे माणसं चोरून पक्ष वाढवला ना की असा पक्ष झुरळाला घाबरतो. आता कळलं मला की हा पक्ष झुरळाला का घाबरतो. हे सत्ताधारी झुरळाला का घाबरतात? कारण यांच्याकडे स्वतःची माणसं नाही आहेत, सगळी भाडकाऊ आहेत, चोरून आणलेली गद्दार आहेत. पण आता आपल्याला एक गोष्ट ठरवावी लागेल. माझं या शिवतीर्थावरून मोदी सरकारला आव्हान आहे, आव्हान की तुम्हाला वन नेशन वन इलेक्शन घ्यायचे ना, आत्ता जाहीर करा. उद्या निवडणूक, देशाची निवडणूक आत्ता जाहीर करा, आम्ही तयार आहोत. नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं, या राष्ट्राची ताकद या माजलेल्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देण्याची आता वेळ आली आणि संधी आलेली आहे. काय असतं नेशन म्हणजे काय असतं, राष्ट्र म्हणजे काय असतं. तुम्ही या माझ्या तरुणांना, जे उद्या देशाचं भविष्य आहेत, त्यांना कॉक्रोच म्हणता, पण आज तुम्ही बेशरमपणे तिकडे गादीवरती बसलायत. जर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं तर त्यांची बुडं टेकायला गाद्या मिळाल्या नसत्या. जे क्रांतिकारक फासावर गेले, काय वय होती त्यांची? सुखदेव, राजगुरू, भगतसिंग, किती नावं घ्यायची, चापेकर बंधू, सगळे याच वयातले होते, याच वयातले. ज्यांना आज आपण जेनझी म्हणतो, ती काय झुरळ होती? तुम्हाला काय झुरळामुळे स्वातंत्र्य मिळालंय? जर आपल्या स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता, घराची कुटुंबाची पर्वा न करता, तेव्हाची तरुण मुलं यांनी जर का देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं नसतं तर आज आपल्याला स्वातंत्र्य बघायला मिळालं नसतं. मग ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केलं, ते स्वातंत्र्य आपण टिकवू शकतो आहोत की नाही? ते टिकवणं आपलं काम आहे की नाही, आपलं कर्तव्य आहे की नाही? आणि जे आपल्याला झुरळ म्हणतायत, होय मी सुद्धा झुरळ आहे, कोणी एकीकडे मी सुद्धा याच वयात होतो.
जर तुम्ही तरुण मुलांना झुरळ बोलत असाल तर झुरळांचे आई वडील सुद्धा झुरळच आहेत. हा देश काय झुरळांचा देश आहे? आपण आता ठरवलं पाहिजे की जो आपल्याला झुरळ म्हणतोय, जो आपल्याला न्याय हक्क नाकारतो आहे, या सगळ्या सत्तेला चिकटलेल्या गोचिडी आहेत. गोचिडी, मी आज त्या सत्तेला चिकटलेल्या ना गोचिडी म्हणतोय, जे सत्तेला चिकटून राहिलेत आणि लोकशाहीचं रक्त पितायत. या सत्ते